डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गालगत असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठेबाबावाडी सायखिंडी या ठिकाणी काल सकाळी 9:30 ते 9:45च्या सुमारास एक कोब्रानाग शाळेच्या मैदानातून रॅम्पवरून पडवीत आला आणि मुलांच्या दप्तराच्या मागे लपून बसला। तर ही गोष्ट लक्षात येताच मुख्याध्यापक तान्हाजी वाजे यांनी तात्काळ सर्पमित्राला पाचारण केलं। सर्पमित्र सचिन गिरी यांनी तात्काळ या ठिकाणी दाखल होत या नागराजाला ताब्यात घेतलंय आणि विद्यार्थ्यांना सापांविषयी मार्गदर्शन केलंय। मोठ्या आकारामधला तो नाग आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की ही कोटाकडची बाजू दिसते तुम्हाला इथे आणि भरपूर त्यांनी ते खाद्य घेतलेलं आहे। कदाचित 2 किंवा 3 बेडूक किंवा 2 किंवा 3 उंदीर त्याच्या पोटामध्ये असणार आहे आणि मोठं भक्ष्य घेतल्यामुळे त्या ठिकाणी तो बसलेला आहे। याला आपण सुरक्षितपणे घेऊ ताब्यात आणि नंतर पुन्हा निसर्गामध्ये सोडून देऊ। गिरी सरांना फोन केला आणि काही वेळामध्येच गिरी सर या ठिकाणी पोहोचले आणि अतिशय हुशारीनं शिताफीनं या कोब्रा जो नाग आहे त्याला बरणीमध्ये पकडलेला आहे। त्याचप्रमाणे सर्व पालकांना आणि सर्व ग्रामस्थांना त्यांनी आव्हान केलं की अशा प्रकारचा नाग किंवा अशा प्रकारचा जर सर्प आपल्या परिसरामध्ये घराजवळ, शाळेजवळ किंवा जर कुठे जर निघाला तर कृपया त्याला मारू नका। आमच्यासारख्या सर्पमित्रांना फोन करा आणि ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी येऊन त्यांना सुरक्षित पकडतो आणि त्यांना त्यांच्या जंगलामध्ये आपण सोडतो। यांची संख्या कमी होत असल्यामुळं कुणीही इथून पुढे जरी असे सर्प निघाले तर आपल्या सर्पमित्रांच्या मदतीनं त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडवण्याचं आवाहन सरांनी केलेलं आहे। मी शाळेच्या वतीनं सरांना खूप खूप धन्यवाद देईल। आजपर्यंत आमच्या शाळेमध्ये अशा प्रकारचा इतका मोठा सर्प किंवा इतका मोठा नाग पहिल्यांदाच म्हणजे या ठिकाणी आलेला आहे। अतिशय घाबरण्यासारखी परिस्थिती, मुलं तर सर्व दूर पळून गेलेले आहेत, परंतु सर्व पालकांच्या सहकार्यानं आणि सर्व मित्रगिरी सरांच्या सहकार्याने सुरक्षित हे नागराज आता जंगलामध्ये जातील। मी पुन्हा सर्वांच्या वतीने सरांना धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे सरांबरोबर ज्या मॅडम आलेल्या आहेत त्यांनाही धन्यवाद देतो। पालकांनी सतर्कतेने इथं थांबून राहिले आणि सरांशी संपर्क करून बोलवण्याचा प्रयत्न केला। सर्व पालकांना सुद्धा मी शाळेच्या वतीने धन्यवाद देतो। त्यानंतर या नागाला जंगलामध्ये सोडण्यासाठी गिरी हे घेऊन गेले। वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी, संगमनेर। आपल्याला नाग सापडला होता, या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडलं।
दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.